एकता जिंदाबाद 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 कृती समिती एकता जिंदाबाद 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 एकच नारा जियार काढा एकच नारा जियार काढा हर घर से हमारा नाता है सरकार गिराना आता है हर घर से हमारा नाता है सरकार गिराना आता है CITU जिंदाबाद 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 अंगनवाड़ी कर्मचारी संगठना जिंदाबाद 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 आवाज दो हम एक है आवाज दो हम एक है। नमस्कार, मी अंगणवाडी कर्मचारी संघटना CITU महाराष्ट्राची मी महासचिव चंदा मेंढे। कृती समितीने चालू केलेला जो आपला आंदोलन आहे 23 आणि 24 आमरण उपोषण, साखळी उपोषण आणि 25 तारखेला भव्य जेल भरो आंदोलन हे आझाद मैदानात होणार आहे। तर मैत्रिणींनो, मी तुमच्या सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आव्हान करू इच्छिते की हा लढा कृती समितीने दिलेला आहे। तर माझ्या कृती समितीच्या सर्व मैत्रिणींनी आवर्जून उद्याच्या 23 तारखेच्या 24 तारखेच्या आमरण उपोषणाला, साखळी उपोषणाला नक्की या। 25 तारखेला भव्य जेल भरो, भारीतल्या भारी संख्येने, कारण जो आता संधी आहे ती शेवटची संधी आपल्या हातामध्ये आहे। तुम्हाला माहीतच आहे की येत्या 2 महिन्यामध्ये विधानसभाची निवडणूक आहे। या सरकारने आपला 52 दिवस संप केला आणि ह्या 52 दिवसाच्या संपामध्ये त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा अंत पाहिला। जर येत्या दिवसांमध्ये त्यांनी जर GR काढला नाही तर आपलं बेमुदत आंदोलन हे असंच चालू राहणार जेव्हापर्यंत ते आपला GR काढत नाही। पेन्शनला घेऊन, ग्रॅज्युटीला घेऊन आणि मानधन वाढला घेऊन त्यांनी आपला 52 दिवस अंत पाहिला। जर त्यांनी आपला GR काढला नाही तर समोर विधानसभामध्ये आपण त्यांचा अंत करू। तर या मैत्रिणींनो, एकत्र या, संघटित व्हा, संघर्ष करा आणि येत्या 23, 24 आणि 25 तारखेला भव्य आणि मोठ्या संख्येने आझाद मैदानात येऊन आपली ताकद दाखवा आणि येत्या वेळेस या सरकारला खाली पाडा। जर त्यांनी आपल्या मानधनात वाढ केली नाही आणि आपल्या ग्रॅज्युटीनं पेन्शनवर निर्णय घेतला नाही, GR दिला नाही, या मैत्रिणींनो तुम्हाला आव्हान करते। या बघा, तुम्हाला आमच्या मैत्रिणी दाखवत आहोत, या प्रत्येक जिल्ह्यातून आल्या आहे। आता तुमची बारी आहे आझाद मैदानात यायची। धन्यवाद। नमस्कार, मी सुप्रिया सूर्यकांत परब, भांडूप प्रकल्प मुंबईमधनं येथून आले आहे। मी तुम्हाला सर्वांना कळकळीचं आवाहन करते, आपल्या मागण्यांसाठी आणि आपल्या लढ्यासाठी सर्वांनी एकत्रित होऊन आझाद मैदानावरती उतरून आपली ताकद सरकारला दाखवूया आणि आपल्या मागण्या मान्य करून घेऊया। नमस्कार। मी संपदा सईद, मुंबई जिल्हा। मी भांडूपवरून आलेले आहे आणि आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात मोठं आंदोलन, उपोषण, साखळी उपोषण आपण करणार आहोत। तरी सगळ्यांनी सहभागी व्हावे ही विनंती। मी गडचिरोली जिल्ह्यामधून आलेली आहे। आपलं उद्यापासून साखळी उपोषण सुरू होणार आहे व 25ला मोर्चा पण आपला म्हणजे जल भरो आंदोलनसुद्धा होणार आहे। तरी मी सर्वांना आवर्जून सांगते, या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचं आहे। सर्वांनी, मी पण आली आहे आणि आपण पण या आणि सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून लढाईत आपल्या ताकद दाखवा। नमस्कार। नमस्कार, मी कविता मोहारे, जिल्हा गोंदियातून आलेली आहे आणि मी सगळ्यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीसना असं आवर्जून सांगते की आपल्या हक्कासाठी तुम्ही सगळे 23, 24, 25 तारखेला मुंबई आझाद मैदानावर या आणि आम्ही पण आलो आहोत आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी तुम्हाला पण यावं लागेल अशी विनंती आहे। इथं हक्काच्या लढाईमध्ये निमंत्रण देत नाही, फक्त हक्काच्या लढाईला आपल्याला स्वतः उभं राहावं लागते, एवढी विनंती माझ्याकडून आहे। नमस्कार, मी गुजाताई डोंगे, जिल्हा चंद्रपूर। आणि आपलं आंदोलन आपल्यासाठी आहे, संघटना सर्व हे करते ते आपल्यासाठी करते आणि आपण सर्वजण इथे येऊन, आपण संघटनेच्या भरोशावर न राहता आपण सर्वजण येऊन इथे आणि आपली एकजूट दाखवून आणि आपला GR काढल्याशिवाय जायचंच नाही इथून। आणि एवढं मी पण आली आहे, तुम्ही पण या, एवढी विनंती आहे। नमस्कार, मी गडचिरोली जिल्ह्यातून आले, सुनंदा बाऊने। मी मोर्चाला म्हणून आली आणि आम्ही साखळी उपोषणाला पण बसणार आहे। आम्ही पण आलो, तुम्ही पण माझ्या बहिणी, तुम्ही पण या। नमस्कार, मी राधा सुंकरवार, चंद्रपूरवरून आली आहे। मी साखळी उपोषण आणि जेल भरोसाठी मी आली आहे। आता ही शेवटची संधी आहे म्हणून मी पण आली आहे आणि तुम्ही पण या आणि तुमच्यासोबत आपल्या मैत्रिणींना पण या, माझी ही विनंती आहे तुमच्यासोबत।
नमस्कार, मी शारदा लेनगिरे चंद्रपूरवरून आलेली आहे. आत्तापर्यंत आपण जिल्हा लेवलवरती खूप काही आंदोलनं केलेली आहे, पण या सरकारला काही जाग आलेली नाही. आता आपल्याला या सरकारच्या जवळ येऊन यांच्या कानामध्ये नगारे वाजवायचे आहे आणि म्हणून आझाद मैदानामध्ये जो 25 तारखेला जेल भरो होणार आहे आणि जे बेमुदत आपलं उपोषण चालणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सर्व जिल्ह्यातील आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करते या ठिकाणी. धन्यवाद. माझं नाव चंदा आहे. मी नागपूरहून आली आहे. माझ्या मैत्रिणींना हे एवढीच विनंती आहे, मी आली आहे, तुम्ही पण या. या आझाद मैदानचं याच्यामध्ये तुम्ही पण या आणि दाखवून द्या आपली ताकद. नमस्कार, मी प्रीती पराते. मी नागपूरहून आलेली आहे. येणाऱ्या आता 25 तारखेपासून आपण जे उपोषण करतो आहे, साखळी उपोषण प्लस जेलभरो आंदोलन, या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी होत आहे आणि बाकी पण इतर जिल्ह्यामध्ये ज्या कोणी भगिनी घरी राहिलेल्या आहेत त्यांना आम्ही इथं विनंती करतो आहे की येतं हे जे आंदोलन आहे याला सफल करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपली एक ताकद तुम्ही लावून इथे आझाद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने उतरा आणि आपल्या आंदोलनाला सफल करून नक्कीच आपण आपली जीत अवश्य करूया. थँक्यू. मी कल्पना पटले, जिल्हा गोंदिया. माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की आम्ही आझाद मैदानात आमरण उपोषण आणि साखळी उपोषण यासाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी तिथे आल्या. तुम्हालासुद्धा असं आव्हान आहे की तुम्हीसुद्धा एकजुटीने आपली ताकद त्या आझाद मैदानात उतराल अशी मी विनंती करते आणि आम्ही इथं आलो तसंच तुम्हीसुद्धा या. नमस्कार. मी नागपूर जिल्ह्याहून आलेली आहे. शशी काळे. माझं असं आव्हान आहे की आत्तापर्यंत काय मिळवलं ते सोडा, पण आज जे आहे आपल्याला शेवटची संधी आहे, कारण की विधानसभेचे इलेक्शन समोर आहे. तर आता जे आहे 23 तारखेपासून साखळी उपोषण आणि आवरण उपोषण तसंच जेल भरो आंदोलन जे आहे, तर आम्ही पण आलो आहोत, तुम्ही पण मोठ्या संख्येने इथे जेव्हा आपल्या अंगणवाड्यात 1 लाख आहेत आणि 2 लाख कर्मचारी आहोत आपण, पण जर उतरताना आपण फक्त 50,000 किंवा 10,000 महिला उतरतो, तर आता सर्व महिलांनी एकत्र यांच्या घरी राहिल्या, त्यांना असं वाटायला पाहिजे की आपल्याला सगळं मिळालं पाहिजे. तर सर्वांनी आझाद मैदान इथे सर्वांनी यावं. धन्यवाद. माझं नाव शकुंतला हेमने. मी गोंदिया, जिल्हा गोंदिया, प्रकल्प सालेकसा. मी गोंदिया जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावरून इथे आलेली आहे आणि आम्ही कालपासून इथे आलेलो आहोत. 23 तारखेच्या तयारीसाठी आमरण उपोषणसाठी आम्ही इथं बसणार आहोत आणि आम्ही आमचे छोटे छोटे मुलं घरी टाकून आज सगळं बाजूला सारून आम्ही आज इथं या सरकारने आम्हाला इथं म्हणजे मजबूर केलेलं आहे. आज रस्त्यावर उतरवण्यासाठी त्यांनीच, या शासनानेच आम्हाला मजबूर केलेलं आहे. म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना असं आव्हान आहे की त्यांनी कोणीही घरी राहू नये. ही शेवटची संधी आहे आणि सगळ्यांनी इथं मुंबईला आझाद मैदानावर येण्याची मी सगळ्यांना विनंती करते आहे. धन्यवाद. मी प्रतिभा पाटील. मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे. माझं सर्व भगिनींना आव्हान आहे की न्यायासाठी, हक्कासाठी लढण्यासाठी चला ग. घरात बसून भागणार नाही आता मुंबईला चला ग. घरात बसून भागणार नाही आता मुंबईला चला ग. मी माया मधुकर वाघ. मी बुलढाण्यावरून आली. भगिनो, आपण किती वर्ष झाले या गुलामगिरीत राहतात. ह्या गुलामगिरीच्या बेड्या तोडा, कारण ही गुलामगिरी आपल्याला परवडत नाही. 10,000 तुमचं काय होते हा विचार करून तुम्ही सगळ्या भगिनींनी आपल्या मुंबईला सगळं घरचं विसरून इथं आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी इथं लढायला या. अंगणवाडी कर्मचारी संलग्न. मी पद्माताई गजबे, अमरावती जिल्हा सचिव. हे जे आमचं आंदोलन सुरू आहे हे आमचं 50 वर्षापासूनचं आमचं ICDS पक्का करा आणि आम्हाला वेतन श्रेणी द्या, ही आमची मागणी एवढ्या दिवसापासूनची सुरूच आहे. पण एकाही सरकारनं आमची मागणी ही मंजूर केलेली नाही. महत्त्वाचा घटक म्हणजे हे समाजातील अंगणवाडी सेविका आहे, कारण ती आदर्श बालक घडवते, आदर्श माणूस घडवते, माणसाचं सर्वांगीण विकास करते, मुलांचं कुपोषण दूर करते, महिलांचं मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्याचं काम हे अंगणवाडी सेविका करते. परंतु हिच्यासाठीच कुठल्याही सरकारला
अशी ही शाश्वती. आतापर्यंत आलेलं नाही की यांना वेतन श्रेणी करावं, कमीत कमी यांना भरीव मानधन तरी द्यावं, ह्या सगळ्या गोष्टी यांच्या लक्षात आलेल्या नाही आहेत. परंतु आता या निवडणुकीच्या तोंडावर आमचं आंदोलन मुंबईमध्ये आहे, जेल भरो आंदोलन आहे. त्या 25 तारखेला आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि आम्ही काय करू शकतो हे आम्ही त्यांना आपल्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ. हे आमचं ब्रीदवाक्य आहे. अंगणवाडी सेविकांनी सर्वांनी या ठिकाणी, सर्व जिल्ह्याच्या महिलांनी, भगिनींनी सर्वांना विनंती आहे की या लढ्यामध्ये सामील व्हायचं आहे. इन्क्लाब जिंदाबाद. तर बघा, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे C2 अंतर्गत जे महिला आहेत त्या सर्व महिला इथं आझाद मैदान येथे उपस्थित राहिल्या आहेत आणि एकूणच आम्ही आलो आहोत, तुम्ही पण या आझाद मैदान येथे असं सर्व महिलांकडून आवाहन करण्यात आलेले आहे. आणि या आंदोलनासाठी कोणालाही निमंत्रणाची आवश्यकता नसावी. प्रत्येकाने ह्या आपल्या हक्काच्या लढाईसाठी कोणालाही घराची सगळी जिम्मेदारी टाकून या सर्व महिला आलेल्या आहेत. त्यामुळे आपणही सर्वांनी तेथे जायला पाहिजे. आपलंही घरदार सोडून आपण आपल्या हक्कासाठी येथे लढायला पाहिजे, असंच या महिलांकडून आवाहन करण्यात आलेले आहे. पहा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि माहिती तुम्हाला भेटेल. धन्यवाद.